श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रय। विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि वाह वाह जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम 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 हेलो 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे
वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम 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 ए हाची माझा नेम सिद्धी सिद्धीने हाची माझा नेम सिद्धीने हाची माझा नेम सिद्धीने हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे वावगाची भ्रम नको देवा वावगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा देवा वावुगाची भ्रम नको देवा हे आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी देवा एका जनार्दनी देवा दूर दे आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी देवा दूर दे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा हरी जय जय हरी जय जय टाळी वाजवा हरी जय हरी जय जय सगळ्यांनी एका ताला टाळी वाजवा एक टाळी जय हो एक हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी 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 जय हरी 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 टाळी 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 दोन मित्र या वाकोद गावापासून पंढरपुरापर्यंत प्रवास आपल्याला सगळ्यांना करायचा एक टाळी एक हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी 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 जय हरी
नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे वावगाची भ्रम नको देवा वावगाची भ्रम वावगाची भ्रम नको देवा देवा नको देवा नको देवा वावगाची भ्रम वावगाची भ्रम वावगाची भ्रम नको देवा नको देवा नको देवा वावगाची भ्रम वावगाची भ्रम नको देवा नको देवा नको नको देवा वावगाची भ्रम नको
विठ्ठल 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 संसार व्यसनी पडून नाम स्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थ यात्रा मुखी रामना हाची माझा नेम सिद्धिनी नाम स्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दे नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला टाळी वाजवा मायबा भजन म्हणा सर्वांनी या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलोय एका तालात विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून नाम स्मरण घडो संत समागमी वाऊगाची भ्रम नको देवा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अवघे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा गेलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा गेलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया दिवा यावरी न करावा वीरु समचरण सरोजम सांदणीला बुधाभम जगदनिहित पाणी मंड मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलासं विठ्ठलं चिंतयामि चोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचरीकरण ते चिवन्न श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसतो मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाभिराम मरणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं अरुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरीष्टं वातात्मजं वानरायुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही निवृत्ती नाथा जे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथ देवी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका निवृत्तीनाथांचे चरणे शरण एका जनार्दनी विठ्ठला विठ्ठला जे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे नाम स्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदाना करता या कीर्तना करता या चिंतना करता जो अभंग निवडलाय तो अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणार आहे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत अशा असणारे महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्रभूषण पंढरपूर निवासी भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवान पांडुरंग परमात्माचे आवडते लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंगाची या सेवेकरता या चिंतनाकरता निवडला आहे विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोणाचा आहे? बोलत जायचं. मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही माझ्या घरातले असं समजायचं आणि कीर्तन श्रवण करत असताना प्रतिसाद देत चला, बोलत चला, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही.
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोणाचा आहे? एकनाथ महाराजांचा. कोण एकनाथ महाराज? मला तरी असं वाटतं या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती एकनाथ महाराज कोण हे पटवून देणे इतका, समजावून सांगणे इतका अडाणी समाजाचा तरी राहिला नाही. तरी सुद्धा स्पर्श करतो पुढे सरकतो. ऐका, कोण नाथ महाराज? ज्या नाथ महाराजांच्या बाबतीत सकल संत महात्म्याने 3 उक्त्या प्रदान केलेल्या आहेत. प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला माहिती, फक्त अगदी थोडासा स्पर्श करणारे पुढे सरकणारे. नाथ महाराज संत आहेत, नाथ महाराज शांत आहेत आणि नाथ महाराज श्रीमंत आहेत. विठ्ठल नाथ महाराज संत आहेत. नाथ महाराज कोण आहेत? संत आहेत. संतत्वाच्या यादीमध्ये नाथ महाराज तंतोतंत बसतात म्हणून नाथ महाराज संत आहे. संतत्वाच्या यादीमध्ये नाथ महाराज, संतत्वाच्या व्याख्येमध्ये नाथ महाराज तंतोतंत बसतात. संत नेमकं म्हणायचं तरी कोणाला? त्याच्या काही व्याख्या संत साहित्यामध्ये मांडलेल्या आहेत. तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले नेन ते काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणाशिवाय ज्यांना टानाही माहिती नाही आणि टोना सुद्धा माहिती नाही ते संत. किंबहुना दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. याच्याही पलीकडचा पुरावा गोविंद आसनी, गोविंद शयनी. हे गोविंद त्या मनी बैसलासे, गोविंद त्या मनी बैसलासे. गोविंद आसनी, गोविंद शयनी. ही अवस्था ज्याच्या हृदयाची आहे ते संत. आणि एवढंही सांगून जर संतत्वाची व्याख्या जर पचली नसेल, रुचली नसेल तर 750 वर्षापूर्वी माझ्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना संतत्वाची व्याख्या शिकवावी. विठ्ठल विठ्ठल. माझ्या मुक्ताबाईंनी 6 वर्षाच्या असताना 10 वर्षाच्या ज्ञानोबांना ताटीमधून बाहेर काढण्याकरता, कुटीमधून बाहेर काढण्याकरता पहिली संतत्वाची व्याख्या शिकवली. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. या संतत्वाच्या व्याख्या ज्या ज्या काही संत साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्या संतत्वाच्या व्याख्येमध्ये नाथ महाराज तंतोतंत बसतात म्हणून नाथ महाराज संत आहे. नाथ महाराज शांत आहे. किती शांत आहे प्रत्येकाला ज्ञात आहे. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, एवढे नाथ महाराज शांत आहे. आणि तिसरा मुद्दा, नाथ महाराज श्रीमंत आहे. श्रीमंतीच्या बाबतीत जर नाथ महाराजांचा जर चरित्र भाग जर पाहायचा जर ठरला तर नाथ महाराज एवढे श्रीमंत आहे, एवढे श्रीमंत आहे, एवढे श्रीमंत आहे. सकल संत मांदियाळीमध्ये श्रीमंत संत जर कोणते असतील तर माझे नाथ महाराज आहे. सकल संत माझी राजा, सकल संत माझी राजा, सकल संत माझी राजा, सकल संत माझी राजा. हे स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संत माझी राजा, सकल संत माझी राजा. राजा संत, श्रीमंत संत जर कोणते असतील तर माझे नाथ महाराज आहेत. नाथ महाराजांच्या श्रीमंतीचं वर्णन जर पाहायचं जर ठरलं तर नाथ महाराज 2 प्रकारचे श्रीमंत. पहिली श्रीमंती, नाथ महाराज व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा श्रीमंत होते. आणि दुसरी श्रीमंती, नाथ महाराज पारमार्थिक दृष्टिकोनातून सुद्धा श्रीमंत आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातली नाथ महाराजांची श्रीमंती जर पाहायची जर ठरली तर नाथ महाराजांच्या घरी जे भागवत श्रवण करायला यायचे त्यांना नाथ महाराज 1 किलो गुळ आणि डाळ सप्रेमीट द्यायची. एवढी व्यावहारिक श्रीमंत नाथ महाराज प्रत्येकाला ज्ञात आहे. पण पारमार्थिक श्रीमंती नाथ महाराजांची एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे, एवढी मोठी की विश्वाच्या मालकाने तब्बल 36 वर्ष कावडीने पाणी भरण्याचं काम नाथ महाराजांच्या घरी केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्यांची पाहे. विश्वाच्या मालकाने नाथ महाराजांच्या घरी काम करावे, कपडे धुण्याचं काम करावं, चंदन उगाळून देण्याचं काम करावं. खऱ्या अर्थाने विश्वाच्या मालकाने जर नाथ महाराजांच्या घरी कामं केले तर नाथ महाराजांची व्यावहारिक पारमार्थिक श्रीमंती म्हणायला हरकत नाही. आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून श्रीमंत असणारे नाथ महाराज, संत नाथ महाराज आणि शांत नाथ महाराज आजच्या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाकडे मागणी मागतायत. विठ्ठल प्रकरण
कीर्तनातील अभंग या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने, या सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी निवडला आहे. जास्त वेळ तुमचा घेणार आणि अगदी कमी वेळात जास्तीत जास्त विचार तुमच्या मनापर्यंत मांडणार आहे, तुमच्या मनापर्यंत पोहोचवणार आहे. फक्त विनंती एक आहे की कीर्तनाकडे पाहत असताना टाइमपास म्हणून पाहू नका. कीर्तन लोक जमवण्याकरता किंबहुना लोकांना लोक शांत बसण्याकरता आणि लोक येईपर्यंत काहीतरी विरंगुळा असावा याकरता कीर्तन नसतं. कीर्तन खऱ्या अर्थाने भगवत भक्ती आहे. कीर्तनामध्ये खऱ्या अर्थाने देवसुद्धा खऱ्या अर्थाने अवतरतो. एवढं पवित्र साधन म्हणजे कीर्तन आहे. या कलियुगामध्ये सगळ्यात लवकर जर देव भेटावी या अपेक्षा जर मनाची असेल तर पवित्र साधन कीर्तन सांगितले. कलियुगा माझी करावे कीर्तन जय हो. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण तेने नारायण देव भेटावी अपेक्षा जर मनाची असेल तर सगळ्यात सोपं साधन कीर्तन म्हणून सांगितलंय. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. मग पवित्र साधन कीर्तन आहे. या कीर्तनाकडे पाहत असताना टाइमपास म्हणून पाहू नका. या कीर्तनाकडे पाहत असताना एक विरंगुळा म्हणून पाहू नका. या कीर्तनाकडे पाहत असताना खऱ्या अर्थाने धांगडधिंगा म्हणून पाहू नका. सगळ्यांना मनापासून विनंती, सगळ्यांनी पवित्र अंतकरणाने कीर्तन श्रवण करा. समोर बसलेले अनेक दिग्गज माणसं आहेत. माझ्या मुखातून एखादा अपशब्द बाहेर पडायचा आणि तुम्हाला नंतर अपमानासकट वाटायचं, हे काय मला योग्य वाटत नाही. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या पायात चपला बुट्ट असतील त्यांनी प्रत्येकाने चपला बुट्ट काढून कीर्तनामध्ये बसा. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ नाथ महाराजांचा आहे. या अभंगावरती विस्तृतपणे बोलण्यापूर्वी अल्पाचा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. हा कार्यक्रम, हा सोहळा, हा कीर्तन सोहळा, कीर्तन महोत्सव कशानिमित्त आहे प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला माहिती आहे. अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. आज या ठिकाणी श्रीमती चंद्रभागाबाई रामगीर गोसावी या मातेच्या ऋणातून उतराई होण्याकरता या संपूर्ण परिवाराने, संपूर्ण कुटुंबाने, एकत्रीकरणाने, एकमताने, एक विचाराने अतिशय सुंदर अशा या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या, अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हा खऱ्या अर्थाने नियोजन आराखडा आखलेला आहे. आणि या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने, अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा कीर्तन सोहळा. विठ्ठल विठ्ठल आणि या कीर्तनाला उपस्थित महाराष्ट्राला पूज्य झालेली सगळी दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा तिघांचाही स्वभाव आहे. अगदी कमी काळात आणि कमी वेळात गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्यांनी नावलौकिक केलंय अशा आदरणीय वंदनीय गोड ज्यांच्या मुखारविंदातून पहिली आपण पंचपदी श्रवण केली आदरणीय नामदेव महाराज आहेत. महाराजांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय वंदनीय गोड ज्यांच्या मुखारविंदातून पहिली चाल आपण श्रवण केली आदरणीय महेश दादा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. आणि ज्यांच्या मुखातून पहिल्या चालीचा कोरस श्रवण केला आदरणीय वंदनीय सचिन महाराज आहेत, महाराजांना वंदन करतो. मृदुंगावरती ज्यांची गोड साथ आहे आदरणीय वंदनीय अवघ्या महाराष्ट्रभर मृदुंगाच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थाने सेवा देत आहेत आणि मृदुंगाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने एक ताईत बनलेले मृदुंग विश्वातील राजा व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय किरण दादा गोसावी या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. दादांना वंदन करतो. गावातील वाकदकर भजनी मंडळ असेल, शिरवाडेकर भजनी मंडळ असेल, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. प्रत्येकाच्या नाव मला परिचित नाहीत, प्रथमतःच आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आलाय. पण सगळेच जण माझ्या जीवाच्या आत, सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय गोसावी काका आहेत, तुम्हालाही वंदन करतो. साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे. आमच्या किरणदादांची थाप असेल, महेश महाराजांचा आवाज असेल, नामदेव महाराजांचा आवाज असेल, इकडे सचिन महाराजांचा आवाज असेल आणि माझं इड्या धड्याचं थोडंफार वक्तृत्व हे गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत साऊंड सिस्टीममध्ये दादा दीपक मंडप आणि वाकी बुद्रुकची साऊंड सिस्टीम आहे. खऱ्या अर्थाने दादांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. असाच आवाज शेवटपर्यंत टिकवा. या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण जे करतायत आदरणीय वंदनीय कॅमेरेवाले दादा, भक्तीचा वेडा खऱ्या अर्थाने त्यांचा यूट्यूब चॅनल आहे भक्तीचा वेडा, त्यांनाही वंदन करतो.
कॅमेरावाले दादा तुम्हालाही वंदन, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. सुंदर असा सोहळा, सुंदर असं नियोजन या ठिकाणी पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. आणि या सुंदर नियोजनामध्ये, या सुंदर सोहळ्यामध्ये इथपर्यंत येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, अशी या परिवाराची स्नेही आणि या संपूर्ण गोसावी परिवाराचे जावई आदरणीय कैलासजी गोसावी, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी बाबा आमचे दत्तू बाबा खालकर त्या कीर्तनाकरता उपस्थित झाले, तुम्हालाही वंदन करतो. पुरुष मंडळी आहेत, माता माऊल्या आहेत, सगळ्यांना वंदन आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल. सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय आदरणीय महात्माजी या कीर्तनाकरता उपस्थित आहे. महाराजांना वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल. खऱ्या अर्थाने लहान वयामध्ये जीवन जगत असताना, बालपणामध्ये जीवन जगत असताना, ज्या वेळेला व्यवहार समजत नव्हता, ज्या वेळेला प्रपंच कसा करावा हे समजत नव्हतं, त्यावेळेला 2 मुलांच्या जीवनातून एक बाप नावाचं अस्तित्व संपून जावं. आदरणीय श्री वसंत रामगिरी गोसावी डेप्युटी कलेक्टर आणि आदरणीय श्री सोमनाथ रामगिरी गोसावी प्रगतशील शेतकरी, त्या 2 मुलांच्या जीवनातून खऱ्या अर्थाने व्यवहार कसा असावा, प्रपंच कसा साधावा, किंवा संसार कसा करावा याचं काही एक ज्ञान नसताना, तरुण वयामध्ये जीवन जगत असताना एक बाप नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी त्यांच्या जीवनातून गतप्राण झालं. पण बाप नावाचं अस्तित्व गतप्राण झाल्यानंतर तिथून पुढच्या आयुष्यामध्ये बापही आईच आणि आई सुद्धा आईच या उक्तीनुसार ज्यांनी आधार दिला, ज्या मातोश्रीने खऱ्या अर्थाने धर्म वाढवण्यासाठी कर्म कसे केले पाहिजे या संस्काराचं बीजारोपण 2 मुलांच्या मनावरती केलं, त्या आईच्या ऋणातून कुठेतरी उतराई झालं पाहिजे. उतराई तर आपण होऊच शकत नाही, पण उतराई होण्याचे प्रयत्न केले पाहिजे, याकरता सुंदर अशा या कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. बहुतेक ठिकाणी जर गेलं तर आई वडील गेल्यानंतर मोठमोठे सोहळे आपल्याला पाहायला मिळतात. बहुतेक ठिकाणी जर गेलं तर आई गेल्यानंतर वर्षश्राद्धाचे कार्यक्रम मोठमोठ्या पद्धतीने संपन्न करताना आपल्याला मंडळी पाहायला मिळतात. वडील गेल्यानंतर वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता मोठमोठे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. पण आई वडील असताना आई वडिलांच्या हयातीमध्ये कार्यक्रम करणारे असे खूप कमी माणसं असतात आणि त्या कमी माणसांपैकी हा संपूर्ण गोसावी परिवार. विठ्ठल. काबाड कष्ट करत तळ हाताच्या फुडाप्रमाणे ज्याप्रमाणे आईने वाढवलं, त्याच कष्टाला खऱ्या अर्थाने जाणून त्याच कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज झालं पाहिजे, कुठतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. आजचा संपूर्ण सुंदर असा नियोजनाचा खऱ्या अर्थाने भाग आहे. तसं पाहायला गेलं तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे ऋण सांगितले. किती प्रकारचे? 3 प्रकारचे ऋण सांगितले. पहिलं ऋण सांगितलंय देवाचं ऋण, दुसरं ऋण सांगितलंय संतांचं ऋण आणि तिसरं ऋण सांगितलंय खऱ्या अर्थाने पितृऋण. पितृऋण, ऋषी ऋण आणि देव ऋण हे 3 ऋण तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला खऱ्या अर्थाने बांधलेले आहेत. या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना ऐश्वर्य काळामध्ये जरी आपण आनंद घेत असलो तरी संपूर्ण आनंदाच्या पाठीमागे हे 3 ऋण सांगितले. सांगतो जरा भजन करा. विठ्ठल. पहिलं ऋण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सांगितलंय देव ऋण. देवाचं ऋण आहे तुमच्या आमच्यावरती. आता जीवन जगतोय आपण, आनंदमय खऱ्या अर्थाने जीवन जगतोय, आनंदात खऱ्या अर्थाने जीवनाची वाटचाल करतोय, हसतोय, खेळतोय, बोलतोय, बागडतोय. सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात ज्या घडतात या सगळ्या गोष्टी देवाच्या सत्तेनेच घडतात. हे देवाचं ऋण आहे तुमच्या. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीन, कोण बोलवीते हरिवीन. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीन, कोण बोलवीते हरिवीन. आता ज्या स्थितीला आपण जीवन जगतोय त्या स्थितीला सुद्धा देवाच्या ऋणाशिवाय तुमच्या आमच्या जीवनामध्ये पान सुद्धा हलत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ऋण आहे देवाचं. तुमचं आमचं शरीर सुद्धा त्याच्या सत्तेने चालतंय. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलवीते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको.
देवाचं ऋण तुमच्या आमच्यावरती आहे. तुमचं आमचं शरीर सुद्धा त्याच्या सत्तेने चालत आहे आणि ज्या शरीराचा आपण उपभोग घेतोय, ज्या शरीरावरती खऱ्या अर्थानं आपण ज्या शरीरावरती आधार ठेवून आपण जीवन जगतोय, ज्या शरीराच्या स्वरूपाने आपण आनंद लुटतोय, ते शरीर सुद्धा देवानेच तुम्हाला आम्हाला फुकट दान दिले. कशा करता? त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता. देवे दिला देह भजन गुमटा. देवाने तुम्हाला आम्हाला नरदेव फुकट दान दिला. हे देवाचं ऋण आहे तुमच्या आमच्यावरती. बरं दिला तर दिला खऱ्या अर्थाने. देवाने तुमच्या आमच्या दिवाला, तुमच्या आमच्या देहाला डोळे दान दिलेत, हात दिलेत, पाय दिले, सगळे अवयव देवाने फुकट दान दिले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मानवी जीवाला देवाने वाचा सुद्धा फुकट दान दिली. बाकीचे सगळ्या जीवाचा जर विचार जर केला तर सगळ्या जीवांपेक्षा उत्तम जीव जर कोणता असेल तर मनुष्य जन्म आहे. गड्या मनुष्य जन्म आहे. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा हुनी उत्तम. सगळ्या जन्मांपेक्षा उत्तम जन्म म्हणजे मनुष्य जन्म. तुम्ही बारकाईने विचार करा, बारकाईने विचार करा. या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती जर आपण जर नजर जर फिरवली, ते सगळेचे सगळे जीव देवानेच निर्माण केलेले आहेत. पण सगळेचे सगळे जीव देवाने निर्माण करत असताना सगळेचे सगळे जीव देवाने आडवे निर्माण केलेत. कसे आहेत? आडवे. सगळे जीव आडवे आहेत. तुम्ही बारकाईने विचार करा. गाढव कसं आहे? आडवा आहे. कुत्रा कसा आहे? आडवा आहे. बैल कसा आहे? आडवा आहे. म्हैस कशी आहे? आडवी आहे. सगळेचे सगळे जीव देवाने निर्माण करीत असताना सगळेचे सगळे जीव देवाने आडवे निर्माण केलेत. फक्त दोनच जीव देवाने उभे निर्माण केले. फक्त दोन जीव. पहिला जीव म्हणजे तुमचा आमचा मनुष्य जन्म देवाने उभा निर्माण केलाय. आणि दुसरा जीव झाड देवाने उभं निर्माण केलंय. पण एका जीवाची वाचा थांबवली, बोलता येत नाही. उभा जरी असला तरी त्या झाडाची वाचा थांबवली, वेदना प्रगट करता येत नाही, सांगता येत नाही. पण या मनुष्य जन्माला उभं निर्माण करत असताना देवाने हातही दिले, पायही दिले, डोळे दिले, कानही दिले आणि वाचा सुद्धा दिली. एवढा खऱ्या अर्थानं पवित्र पद्धतीने नरदेह तुमच्या आमच्या पत्रामध्ये देवाने फुकट दान दिला. हे देवाचं ऋण आहे. विठ्ठल पहिलं ऋण देव ऋण, दुसरा ऋण सांगितलंय ऋषी ऋण म्हणजे संतांचं ऋण तुमच्या आमच्यावरती. कोणतं ऋण? खऱ्या अर्थाने निस्वार्थ भावनेने, निस्वार्थ पद्धतीने आपल्याकडून खऱ्या अर्थाने काहीच अपेक्षा न ठेवता संतांनी तुम्हाला आम्हाला वेळोवेळी जागं करावं, संतांनी वेळोवेळी तुम्हाला आम्हाला सांभाळावं आणि संतांनी वेळोवेळी तुम्हाला आम्हाला शिकवावं. विठ्ठल आई बाप सुद्धा तुमच्या आमच्यावरती उपकार करू शकत नाही. एवढे उपकार जर कोण करत असेल तर संत महात्मे करतात. संत महात्मे तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरताच या मृत्यूलोकामध्ये आलेले असतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी किंबहुना उद्धराया जन्म महादोषी. उद्धराया जन्म महादोषी. संहितेमध्ये दोन प्रकारचे पाठ आलेले आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. आणि दुसरा पाठ अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन महादोषी. महादोषाने बरवटलेल्या या जगाचा उद्धार व्हावा याकरता आईबाप सुद्धा तुमच्या आमच्यावरती उपकार करू शकत नाही. एवढे उपकार जर कोण करत असेल तर संत महात्मे आहेत. म्हणून संतांतरून तुमच्या आमच्यावरती आहे. आणि तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा याकरता संत महात्मे तुमच्या आमच्यावरती ऋण करत असताना संत महात्म्याने वेळोवेळी तुम्हाला आम्हाला जागं केलं. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6 चोर झोपलेले तोपर्यंत त्यांना टाकून पळणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
चोर निजल्या निजल्या नाडो निभागा चोर निजल्या निजल्या नाडो निभागा आता जागा आता जागा आता जागा रे आईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे आईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाई हो जागा आता जागा हो नामदेव आता जागा आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या चोर निजल्या निजल्या नाडो निजल्या निजल्या नाडो चोर निजल्या चोर निजल्या निजल्या नाडो आता जागा आता जागा आता जागा रे बाई हो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाई हो जागा चोर निजल्या नाडो निभागा चोर निजल्या नाडो निभागा चोर निजल्या नाडो निभागा आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा जगजोगी जगजोगी जागेचा हाग बोलती जागेचा हाग बोलती जगजोगी जगजोगी जागेचा हाक बोलती जागेचा हाक बोलती जागता जगदेव राखा काही बा जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पुतावा अवघा क्षेत्रपाळ पूजावत कळ पूजा पत्र काही फुल पुष्प तोय पूजा पत्र काही फुल पुष्प तोय बहुत दिवस पेरा आला या नगरा बहुत दिवस फेरा आला या नगरा बहुत दिवस पेरा आला या नगरा बहुत दिवस फेरा आला या नगरा जगजोगी 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 जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागे जागे बोलती हे जगजोगी जगजोगी जाग बोलती जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग बोलती जाग बोलती जाग करता संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धारा करता काही एक कारण नसताना संत महात्मे वेळोवेळी तुम्हा आम्हाला जागा करतात आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आपण जागा राहून जीवन जगावं याकरता संत महात्म्यांचा अधिकार असताना श्रीमंती असताना सुद्धा संत महात्म्याने स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता तुमच्या आमच्या समोर जागर राहावं याकरता झोळी पसरवली दान मागितलं दान जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबर आहे आपण सामान्य जीवाने जागर राहून जीवन जगावं याकरता दान मागतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर वर्णन करतात हे तुका मागे दान द्यावे जी अनन्य जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार बाबा याकरता संत महात्म्यांनी काहीच अपेक्षा न ठेवता तुम्हा आम्हाला जाग केलं तुम्हा आम्हाला सांभाळलं आणि तुम्हा आम्हाला शिकवलं हे संतांचं ऋण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये
आणि शेवटचा मुद्दा, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पितृऋण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पितृऋण सुद्धा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे गड्या. जन्म दिल्यापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे म्हणजे तुमचे आमचे वाडवडील आहेत. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपले लेकरं बाळ आनंदात राहिले पाहिजे याकरता स्वतःच्या सुखाला कुठेतरी बाजूला सारावं आणि आयुष्यभर आपल्यावरती काबाड कष्ट करून संस्कार करत आयुष्य लुटावं. ही जी प्रेम करणारे आणि तुमच्या आमच्यावरती उपकार करणारे जर कोण असतील तर मायबाप गड्या. लांब कुठं तर जाण्यापेक्षा ज्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता किंबहुना ज्या आईचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी पूर्णत्वाच्या दिशेने जातोय, त्या आईचा जर विचार जर केला तर तारुण्यामध्ये पती नावाचं अस्तित्व संपून जावं. ऐका मंडळी, सर्वांगाचे कान करून, तारुण्यामध्ये पती नावाचं अस्तित्व जीवनामधून गतप्राण व्हावं, नाहीच व्हावं. आणि या विश्वाच्या पाठीवरती या जगाच्या खेळात हे दुःख, या प्रकारचे दुःख सांगितले आहे. आपण लहान असावं, लहान असताना आपले आईवडील मरावे हे खूप मोठं दुःख सांगितलंय. किती लहान, आपल्याला शाळेत जाणं आणि घरी येणं या व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहिती नाही. प्रत्येक गोष्ट करत असताना आईवडिलांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. बाबा हे करू का, आई ते करू का, बाबा हे केल्यानं काय होईल हो. आईच्या पाठीमागं पळावं ना, आईच्या पाठीमागे पळत लढीवाळ पण आईचा पदर धरावं, आईच्या पदराला धरून विचारावं, आई ए आई, अगं आई आपण हे केल्यानं काय होईल ग. अशा कमी काळात आणि कमी वयात आपले आईवडील मरावे हे खूप मोठं दुःख सांगितलं आहे. याच्याही पुढे जाऊन भागवतकर वर्णन करतात. भागवतकर म्हणतात आपण भर तारुण्यात यावं आणि भर तारुण्यात आल्यानंतर आपली पत्नी किंबहुना आपला पती निघून जावा, हे त्याच्याहीपेक्षा मोठं दुःख सांगितलं आहे. आणि याच्याही पुढे जाऊन, याच्याही पलीकडे जाऊन भागवतकार वर्णन करतात. भागवतकर म्हणतात आपण उतरावायला लागावं, म्हातारपणाला लागावं आणि म्हातारपणाला लागल्यानंतर, उतारवायला लागल्यानंतर आपला तरुणाबाण मुलगा, तरुणीबाण मुलगी, तरुणाबाण नातू आणि तरुणाबाण पण तो आपल्या डोळ्यासमोर नाहीसा व्हावा. हे जे काही दुःख आहेत, हे दुःख विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात मोठे दुःख सांगितले आहे. याला समर्पक पुरावा या नाथ महाराजांच्या भागवतामध्ये. नाथ महाराज म्हणतात पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळी काळी अवघी सरी कुणी नुरे कैसी. आणि या दुःखांपैकी एक दुःखाचा प्रसंग आईंच्या जीवनामध्ये होता कडे. हमिंग विठ्ठल 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 विठ्ठल. हा मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो. ऐका किती मोठं आहे गड्या पितृऋण. तारुण्यामध्ये पती नावाचं अस्तित्व संपून जावं आणि सगळ्यात मोठ्या दुःखाच्या डोंगराला सामोरं जावं. विठ्ठल विठ्ठल आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आणि या पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता, या पितरांच्या ऋणातून खऱ्या अर्थाने उतराई होण्याचे प्रयत्न करण्याकरता हा केलेला हा अट्टहास आहे. संपूर्ण परिवाराने एकत्रित येऊन एकोप्याने एक विचाराने हा केलेला खऱ्या अर्थाने सुंदर अशा कार्यक्रमाचा देखावा आहे, सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. आणि या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये 4 प्रकारच्या खऱ्या अर्थाने आश्रम सांगितले आहेत. आश्रम प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला ज्ञात आहे, फक्त स्पर्श करतो पुढे सरकतो. ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 4 प्रकारचे आश्रम आहे. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा कोणता गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास. हे 4 आश्रम तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम, 25व्या वर्षापासून 50 वयापर्यंत गृहस्थ आश्रम, 50 वयापासून 75 वयापर्यंत वानप्रस्थ आश्रम आणि 75 पासून तर 100 पर्यंत संन्यास आश्रम. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जीवन जगत असताना विद्या ग्रहण करणं,
कुठेतरी योग्य ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य हुद्द्यावरती कामाला लागणं, धन मिळवणं, धन संचयन करणं आणि धन संचयन करायला खऱ्या अर्थाने सुरुवात करणं म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. गृहस्थ आश्रमामध्ये काय असतं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा प्रत्येकाला ज्ञात आहे. संसारामध्ये खऱ्या अर्थाने एकनिष्ठ राहून जीवन जगणं म्हणजे गृहस्थ आश्रम. 50 वयापासून 75 वयापर्यंत वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना संसारामध्ये आसून नसणं म्हणजे वानप्रस्थ आश्रम. आणि शेवटचा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम. त्या संन्यास आश्रमामध्ये जीवन जगत असताना संपूर्ण हातातले सगळेचे सगळे कामं कार्य मुलाबाळांच्या हातात स्वाधीन करणं आणि एकनिष्ठ विश्वाच्या मालकाशी राहणं म्हणजे संन्यास आश्रम. आणि त्यात खऱ्या अर्थाने संपूर्ण या घटनांना सामोरं जात 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 आदरणीय श्रीमती चंद्रभागाजी या संन्यास आश्रमापर्यंत वयाच्या 95 वर्षापर्यंत येऊन पोहोचल्या. आणि वयाच्या 95 वर्षापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर आज वयाच्या 95व्या वर्षी जीवन जगत असताना त्या विश्वाच्या मालकाला सांगतील, देवा आतापर्यंत तुझ्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या. देवा जीवनामध्ये दुःख आलं प्रारब्धानुसार, पण दुःखातून सावरण्याची शक्ती तू दिली. देवा दोन्ही मुलं चांगल्या हुद्द्यावरती कामं करतायत. देवा एक कलेक्टरच्या स्वरूपाने खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त झालाय. अनेक शेतकऱ्याच्या स्वरूपाने उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून काम करतोय. देवा सगळं सुरळीत चाललंय. देवा संपूर्ण कुटुंब आनंदात. देवा आता वयाचं 95 वर्ष चालू आहे. देवा पण या 95 वर्षामध्ये जीवन जगत असताना माझ्या मनाची ती अपेक्षा आहे कोणती अभंगाचं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार व्यसनी पडोने दी. संसार व्यसनी पडोने दी. नाम स्मरण घडो संत समागम. नाम स्मरण घडो संत समागमे. नाम स्मरण घडो संत समागमे. नाम स्मरण घडो संत समागमे. संसार व्यसनी पडोने. संसार व्यसनी पडोने. नाम स्मरण घडो संत समागम. 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 नाथ महाराजांनी जसं विश्वाच्या मालकाला सांगावं, देवा माझं जे पवित्र मन आहे ते तुझ्या चरणाशी लागू देत, तसंच खऱ्या अर्थाने आता संन्यास आश्रमामध्ये जीवन जगत असताना वयाच्या 95व्या वर्षी खऱ्या अर्थाने त्या माता माऊलीचं मन सांगत असेल, देवा माझे मन लागू तुझे चरणी. संसार नावाच्या व्यसनामध्ये खऱ्या अर्थाने या संसार नावाच्या व्यसनामधून निवृत्त झालं पाहिजे. देवा संसार व्यसने पडून दी. मग मनच का, नाथ महाराजांनी मनाचीच का अपेक्षा केली, किंवा आपलं मनच का देवाच्या चरणावरती स्थिर झालं पाहिजे. हात का म्हटले नाही, पाय का म्हटले नाही, एखादा दुसरा अवयव का म्हटले नाही, याचं कारण असं आहे, तुमचं आमचं प्रत्येकाचं मन, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, बंगल्यातला असू द्या, झोपडीतला असू द्या, रस्त्यावरचा असू द्या, प्रत्येकाचं मन हे कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा.
श्रद्धा असेल तर मन आहे. म्हणून हे जे मन आहे हे मन देवाच्या चरणावरती थांबलं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. जर तुमचं आमचं मन जर देवाच्या ठिकाणी जर स्थिर होत नसेल तर तुमच्या आमच्या मनाचा भरोसा सुद्धा धरायचा नाही. नाथ महाराज वर्णन करतात, मनाची पाटील देह गावचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नियमाचा, पाडील फाशी, पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी, वर ऐका दादानो. जोशी प्रकरणामध्ये माझे नाथ महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतात, मनाची पाटील देह गावचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नियमाचा, पाडील फाशी. खऱ्या अर्थाने त्याच्या नादाला जर लागलो आणि तुमचं आमचं मन जर देवाच्या ठिकाणी जर स्थिर न करता त्याच्याशी एकनिष्ठ राहून जर जीवन जर जगलो तर तुमचं आमचं मन कधी तुम्हाला आम्हाला फासाला बळी पाडेल सांगता येत नाही. म्हणून अस्थिर असणारं मन देवाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. याकरता देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवाच्या चरणावरती तुमचं आमचं मनरूपी मोगरा अर्पण केला पाहिजे. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. आणि आयुष्यभर जीवन जगत असताना इथून पुढच्या आयुष्यामध्ये नामस्मरण घडू, संत समागमे वाउगाची भ्रम नको देवा. संतांच्या सानिध्यात राहून नामस्मरण घडू दे. खऱ्या अर्थाने नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. आयुष्यभर जर देवाचं नामस्मरण जर केलं तर खऱ्या अर्थाने अंतकाळाला देवाचं नामस्मरण आठवतं. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा क्लेवरम इह प्रियात्य समद्भावम, याची नास्तित्र संशया. म्हणून नामस्मरण घडू, संत समागमे वाउगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुकी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. नामस्मरण घडो संत समागमे वाउगाची भ्रम नको देवा. आणि वयाच्या 95व्या वर्षी जीवन जगत असताना एकनाथ महाराजांच्या उक्तीनुसार त्याही देवाला सांगतील, देवा अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नामस्मरण घडो संत समागमे वाउगाची भ्रम नको देवा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा यथामध्ये अवकाशा अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण जे जे काही योग्य वाटतंय ते जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीची दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदीत चुकलो त्या बरोबर यांचा समजा, बाकीचं मला परत द्या. झालेली कीर्तन रूपे सेवा संत श्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तनाथांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि थांबतो. आज या ठिकाणी या मातेच्या 95व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एक श्रद्धायुक्त अंतःकरणाने या परिवाराच्या या सुखद क्षणामध्ये सामील होण्याकरता, आनंददायी क्षणामध्ये सामील होण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलो. वडील निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण संगोपन ज्या माता माऊलीने केलं त्या माता माऊलीच्या ऋणातून उतराई होण्याकरता या दोन मुलांनी, आदरणीय श्री वसंतराव रामगीर गोसावी, आदरणीय श्री सोमनाथराव रामगीर गोसावी, त्याच पद्धतीने पुतणे आहेत श्री शरद काशीनाथ गोसावी, डॉक्टर नितीन संपत गोसावी,
आदरणीय श्री संजय काशीनाथ गोसावी हे पुतणे आहेत आणि नातू आहेत चिरंजीव ऋषिकेश कृष्णगीर गोसावी, श्री मधुकर रावसाहेब भारती, श्री प्रभाकर रावसाहेब भारती. या संपूर्ण या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, आपतेष्टांच्या सगळ्यांची एकोप्याने, एक विचाराने, एक मताने, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने, भजनी मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा या ठिकाणी पूर्णत्वाच्या दिशेने जातोय. आयुष्यभर जीवन जगत असताना ज्या माता माऊलीने तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं, त्या माता माऊलीच्या खऱ्या अर्थाने ऋणातून उतराई होण्याकरता हा सुंदर असा देखणा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आज त्या माता माऊलीला खऱ्या अर्थाने मनोमधून खूप आनंद होत असेल. आजपर्यंत माझ्या लेकरांकरता, माझ्या मुलाबाळांकरता, माझ्या अपत्यांकरता खऱ्या अर्थाने निस्वार्थ भावनेने जीवन जगले, पण उपकाराला न विसरता माझ्या संपूर्ण कुटुंबाने एवढा मोठा सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थाने नियोजित केला आहे. आनंद होत असेल. नुसतं त्या माता माऊलीला आनंद होतो यात नवल नाही. आदरणीय वसंत भाऊ असतील, आदरणीय सोमनाथ भाऊ असतील, या दोघांचे वडील आदरणीय श्री रामगीर गोपाळराव गोसावे, ते सुद्धा आनंदाने वरून स्वर्गातून आशीर्वाद देत असतील की मी निघून गेल्यानंतर संपूर्ण प्रपंचाचा गाडा माझ्या पत्नीने एकटीच्या खांद्यावरती घेतला गड्या, आणि संपूर्ण प्रपंचाचा गाडा एकटीने ओढला. आणि आज त्याच पत्नीच्या कृतज्ञतेमधून खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याकरता दोन मुलांनी त्यांच्या मातीच्या जीवनातून, मातेच्या ऋणातून उतराई होण्याकरता सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी देखणा कार्यक्रम पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जात आहेत. आनंद होत असेल, आशीर्वाद देत असतील. आणि पती नसताना आयुष्य काढणं म्हणजे खऱ्या अर्थाने काय गोष्ट आहे, किंवा वडील नसताना जीवन जगणं म्हणजे काय खऱ्या अर्थाने दुःख आहे, हे त्याच्या जीवनातून बाप नावाचा अस्तित्व संपलं त्यांना विचारा. हा तुमच्यासमोर उभा असणारा व्यक्ती, तुमच्यासमोर उभा असणारा महाराज खऱ्या अर्थाने खूप कमी वयाचा आहे आणि खूप कमी काळाचा आहे, पण 5 ते 6 वर्षापासून जीवनामधून वडील नावाचं अस्तित्व संपलं आहे. जोपर्यंत वडील जिवंत होते तोपर्यंत वडिलांना वाटत होतं माझ्या राहुलने कीर्तनाच्या माध्यमातून एवढं मोठं नाव करावं, एवढं मोठं नाव करावं, एवढं मोठं नाव करावं की संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या राहुलचं नाव झालं पाहिजे. पण खऱ्या अर्थाने आज कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फिरण्याचा योग येतोय, पण ते सुख पाहण्याकरता आणि शब्दाची थाप पाठीवरती टाकण्याकरता बाप नावाचं अस्तित्व नाही आहे. पण ज्या ज्या वेळेला खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या व्हिडिओ पडतात, ज्या ज्या वेळेला कीर्तनाचे रील्स बाहेर पडतात, त्यावेळेला आईच्या चेहऱ्यापुढे जर रील्स जर आले तर आनंदाने अश्रू खऱ्या अर्थाने डोळ्यातून बाहेर पडतात आणि डोळे ओले होतात. तोच प्रसंग या कुटुंबाचा आहे. अगदी कमी काळात तारुण्यामध्ये जीवन जगत असताना आदरणीय वसंत भाऊंच्या जीवनातून, आदरणीय सोमनाथ भाऊंच्या जीवनातून खऱ्या अर्थाने बाप नावाचं अस्तित्व संपलं. आणि तिथून पुढच्या आयुष्यामध्ये त्या माता मुलीने ताणही पाहिली नाही, ऊनही पाहिलं नाही, तळ हाताच्या पाळण्याप्रमाणे लहानचं मोठं मुलाबाळांना करावं. तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आणि आज पूर्ण परिवाराच्या मनाची अवस्था आहे. आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार. अगं नभेची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य गेलं. आई देवापाशी मी ग, आई तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर
तिने जीवनाला ही भूमिका मनामध्ये ठेवून दोनही मुलांनी त्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा सोहळा या ठिकाणी दिमाखात साजरा करताय. एक बहीण गतप्राण झाली. दुःखाचे प्रसंग कुटुंबामध्ये खूप आहेत, पण दुःख देवाचं भजन केलं नाही आणि आता जर खऱ्या अर्थाने देवाचं चिंतन जर केलं नाही तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हो सगळ्यांनी आनंदामध्ये सामील व्हा. एका तालात ताली जाता चलो पण सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा काळ बांधून नेईल. घराच्या शेवटी बा, काळ बांधून नेईल, घराच्या शेवटी बा, काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमुचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल, आमुचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, आमुचे काय वाजाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 महद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा. पिंगळा महद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा. वर्तमान पुढे दादा वर्तमान खोटे, वर्धमान घोडे दादा, वर्धमान घोडे. वर्तमान पुढे दादा वर्तमान खोटे. वर्धमान घोडे दादा, वर्धमान घोडे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्धमान घोडे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्धमान घोडे. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्धमान घोडे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, बोलू आम्ही वर्धमान घोडे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्धमान घोडे. करोनी उचित करोनी उचित प्रेम गाली हृदया. दान महागाया झालं, दान महागाया. दान महागाया झालं, दान महागाया. दान महागाया झालं, दान महागाया. आलं दान महागाया झालं, दान महागाया. या दहान महागायात आलो दहान महागायात, दहान महागायात आलो दहान महागायात. हे दान महागाया झालं, दान महागाया. दान महागाया झालं, दान महागाया. अहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी साबत भोनी भजनी लागा देव करा कैवारी. हिवा जा मल्हारीची माझ्या मल्हारी आजा, हरीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आजा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अहम वाग्या प्रेम नगरा वारी साबत भोनी भजनी लागा देव करा कैवारी. हे मल्हारीची माझ्या मल्हारी मल्हारीची माझ्या मल्हारी आजा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आजा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. खेडवर फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका. कौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका. हुरडा 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 हुर फिरवितो तुम्ही ऐका. कौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका. तुम्ही टुकू टुकू ऐका, डुगुडुगु ऐका. तुम्ही टुकू टुकू ऐका. तुम्ही डुगुडुगु ऐका. हातवर सगळ्यांनी एका तालात जय हो माय बा. सगळ्यांनी हात वरती करा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी
धन्य निवृत्ती देवा काय महिमावर शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक करी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम